हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण द हिंदू मधील एडिटोरियल सेक्शन मधील आणखी एका नवीन आर्टिकल बद्दल डिस्कशन करणार आहोत. तर आजचे जे आर्टिकल आहे ते ग्रीनलँड या प्रदेशाबद्दल आहे. तर ग्रीनलँड हा प्रदेश डेन्मार्क या देशामधला आहे आणि गेल्या काही दिवसांपासून अमेरिकन सरकारचं असं म्हणणं होतं की सुरक्षेच्या कारणामुळे ग्रीनलँड हा प्रदेश आमच्याकडे असायला हवा आणि अमेरिकन सरकारच्या अशा वक्तव्यामुळे ग्रीनलँड जो की युरोपचा भाग आहे त्या भागामध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. म्हणजे आजच्या काळामध्ये जर अमेरिका सारखा देश एखाद्या दुसऱ्या देशातील महत्वाचा भाग जर गरज आहे म्हणूनच घेऊ पाहत असेल तर एक गंभीर परिस्थिती आहे आणि त्यामुळे सध्या युरोपमध्ये हे जे गंभीर वातावरण आहे अमेरिकन सरकार विरुद्धचं, तर या वातावरणाचा आढावा आजच्या आर्टिकल मध्ये घेण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी डावोस या शहरामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या संघटनेची एक महत्वाची मीटिंग होती आणि त्या मीटिंग मध्ये पूर्ण जगातील महत्वाचे नेते आले होते आणि तिथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुद्धा उपस्थित होते आणि त्यांनी असं या परिषदेमध्ये सांगितलं की सध्या त्यांचा ग्रीनलँड हा देश हस्तगत करण्याचा कोणताही विचार नाहीये आणि त्याबद्दल फक्त सध्या चर्चाच चालू आहेत. आणि त्यामुळे ही जी परिस्थिती होती म्हणजेच ग्रीनलँड मध्ये आणि युरोपमध्ये सध्या भीतीची ती थोडीशी शांत झाली होती. या सर्व गोष्टीबद्दल आजच्या आर्टिकल मध्ये माहिती सांगितली आहे. तर आता आपण पूर्ण आर्टिकल पाहूया आणि पूर्ण आर्टिकलचा सुद्धा मराठीमध्ये अर्थ समजून घेऊया. तसंच पूर्ण आर्टिकल आपण पाहत असताना जे काही अवघड शब्द असतात त्या अवघड शब्दांची आपण एक पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो. त्याचबरोबर त्या शब्दाचे काही समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द, एक वाक्यात उपयोग आणि त्या वाक्यात उपयोगाचा मराठी अर्थ यासारख्या काही महत्वाच्या गोष्टी त्या प्रत्येक शब्दाबद्दल दररोज बनवतो. तर ती पीडीएफ तुम्ही नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला ते शब्द आणखी चांगल्या पद्धतीने लक्षात राहतील. तर आता आपण आर्टिकलची सुरुवात करूया. तर आर्टिकलचं नाव आहे वेलकम डी एस्केलेशन ऑन डोनाल्ड ट्रम्प ग्रीनलँड अँड युरोप. तर या वाक्यातील अवघड शब्दाचा अर्थ पाहूया. वेलकम म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल स्वागत करणे किंवा त्या गोष्टीबद्दल सकारात्मक मत असणे. डी एस्केलेशन म्हणजे तणाव कमी होण्याची परिस्थिती. तर इथे असं दिलंय की डोनाल्ड ट्रम्प ग्रीनलँड आणि युरोप मधील सध्याचे जे तणावाचे वातावरण आहे ते तणावाचे वातावरण सध्या थोडं शांत होण्याच्या मार्गावर आहे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. युरोप अँड द रेस्ट ऑफ द वर्ल्ड शुड स्टील बी वेअरी ऑफ द युएस मूव्स. तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया. रेस्ट ऑफ द वर्ल्ड म्हणजे जगातील इतर देश किंवा जगातील उर्वरित देश. वेअरी म्हणजे सावधगिरी किंवा संशयाची वृत्ती आणि मूव्ज म्हणजे धोरणात्मक कृती किंवा राजनैतिक पावले. तर इथे असं दिलंय की सध्या युरोप मधील तणाव कमी झाला असला तरी युरोप आणि इतर देशांनी अमेरिकेच्या धोरणात्मक हालचालीबाबत एक प्रकारे सतर्क राहणे सध्या परिस्थितीमध्ये आवश्यक आहे. म्हणजे अमेरिका गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही पाहत असाल की बऱ्याच देशांवर त्यांच्या इच्छेनुसार जास्तीचा कर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये लावत आहे आणि ही जी परिस्थिती आहे ती एक प्रकारे गंभीर आहे आणि त्यामुळे असं सांगितलं आहे की इथे युरोप आणि जगातील इतर देशांनी सुद्धा सध्या अमेरिकेच्या धोरणात्मक हालचालीबद्दल नेहमी सतर्क राहणं आवश्यक आहे असं आपण या लाईन मध्ये पाहिलं. पुढची लाईन पाहूया. इन अ मूव्ह दॅट ब्रिंग्स अ सेन्स ऑफ रिलीफ टू युरोपियन नेशन्स अँड नाटो मेंबर्स. तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया. इन अ मूव्ह म्हणजे या कृतीमधून, सेन्स ऑफ रिलीफ म्हणजे दिलासाची भावना आणि नाटो मेंबर्स म्हणजे असे देश जे की या नाटो संघटनेचे सदस्य आहेत. तर इथे असं दिलंय की युरोपीय देश आणि त्याचबरोबर या नाटो संघटनेचे सदस्य असणाऱ्या देशांना सध्या दिलासा देणारी एक कृती घडलेली आहे. तर ती कोणती कृती आहे हे आपण पुढच्या वाक्यामध्ये पाहूया. युएस प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प इन अ स्पीच ॲट वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ॲट डावोस appeared to back down from possibility of the use of force to acquire Greenland, an autonomous Arctic territory administered by Denmark. तर या वाक्यातील अवघड शब्दांचा आपण अर्थ पाहूया. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे जागतिक स्तरावर आर्थिक विषयाबद्दल होणारी एक महत्वाची परिषद. अपियर्ड म्हणजे वाटणे किंवा एखाद्या गोष्टीचे संकेत देणे. बॅकडाऊन म्हणजे माघार घेणे. पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता. यूज ऑफ फोर्स म्हणजे लष्करी सामर्थ्याचा किंवा बळाचा वापर करणे. अक्वायर म्हणजे ताब्यात घेणे. टेरिटरी म्हणजे प्रदेश किंवा भाग आणि ऍडमिनिस्टर्ड म्हणजे त्यांच्यातर्फे नियंत्रणाखाली असलेला. तर मागच्या लाईनमध्ये जसं आपण पाहिलं युरोपमधील देश आणि नाटो सदस्यांना सध्या एक दिलासा मिळाला आहे. तर तो कोणता दिलासा होता हे आपण या वाक्यात पाहूया की सध्या डावोस या शहरामध्ये जी जागतिक आर्थिक विषयाबद्दल एक परिषद चालू आहे त्या परिषदेमधील एका भाषणामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असं सांगितलं की डेन्मार्कच्या नियंत्रणाखाली असलेला जो भाग आहे ग्रीनलँड त्या भागावर कोणत्याही प्रकारचा बळाचा वापर करून ताबा मिळवण्याचा सध्या अमेरिकन सरकारचा काही विचार नाहीये. म्हणजेच या भूमिकेतून सध्या अमेरिकन सरकारने माघार घेतल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी या परिषदेमध्ये सांगितलं असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. सिमिलरली ही हिट आउट ॲट वर्ल्ड लीडर्स इन्क्लुडिंग फ्रॉम फ्रेंडली कंट्रीज सच ॲज कॅनडा, फ्रान्स अँड स्वित्झर्लंड. तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया. सायमल्टेनियसली म्हणजे त्याचबरोबर किंवा त्याच वेळी. हिट आउट म्हणजे जोरदार टीका करणे. तर इथे असं दिलंय की डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि फ्रान्स यासारख्या अमेरिकेच्या मित्र देशांवर या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या परिषदेमध्ये जे डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी या अमेरिकेच्या मित्र देशांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. हिज रिमार्क्स कम आफ्टर वीक्स ऑफ रायझिंग टेन्शन ओव्हर हिज अर्लियर प्रपोजल टू इम्पोज ऑन 8 युरोपियन कंट्रीज
countries a 10% tariff on any and all goods beginning on February 1, which was then set to increase to 25% on June 1 until an agreement was reached for the US to purchase or otherwise acquire Greenland. तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया. रायझिंग टेन्शन म्हणजे वाढत जाणारा तणाव, अर्लियर प्रपोजल म्हणजे सुरुवातीचा प्रस्ताव, इम्पोज म्हणजे लादणे, टॅरिफ म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार करताना आयात निर्यात करत असताना जो कर लावला जातो तो कर, एनी अँड ऑल गुड्स म्हणजे कोणत्याही आणि सर्व वस्तूवर म्हणजेच सर्व प्रकारच्या वस्तूवर, सेट टू इन्क्रीज म्हणजे वाढवण्याचा निर्णय, अग्रीमेंट म्हणजे करार, परचेस म्हणजे खरेदी करणे, ऑदरवाईज म्हणजे किंवा आणि अक्वायर म्हणजे ताब्यात घेणे. तर या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी जे मत मांडलं किंवा जी टिप्पणी केली तर ती टिप्पणी यापूर्वी मांडलेल्या प्रस्तावावरून निर्माण झालेल्या तणावाच्या अनेक आठवड्यानंतर आली. म्हणजेच बराच काळ युरोपमध्ये आणि डेन्मार्कमध्ये एक गंभीर वातावरण होतं. त्यानंतर पुढे असं सांगितलंय की पूर्वी जो अमेरिकन सरकारने प्रस्ताव ठेवला होता त्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या होत्या. म्हणजेच 1 फेब्रुवारी पासून युरोपमधून 8 देशांमधून येणाऱ्या कोणत्याही आणि सर्व वस्तूवर अमेरिकन सरकारने 10% आयात शुल्क लावणार असं सांगितलं होतं. आणि याबद्दलच पुढे असं सांगितलं आहे की जर ग्रीनलँड खरेदी करण्यासाठी किंवा आणखी काही मार्गाने ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी जो पुढचा करार होईल तो करार होईपर्यंत याचे 10% शुल्क आहे ते म्हणजेच टॅक्स आहे तो 25% होईल 1 जून पासून असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. म्हणजे सध्या जरी हे ग्रीनलँड हस्तगत करण्याबद्दल अमेरिकेचे जे विचार असतील ते सध्या जरी त्यांनी थांबवले असतील तरी ते भविष्यामध्ये पुन्हा निर्माण होऊ शकतात अशी संभावना या वाक्यामध्ये सांगितली आहे. पुढची लाईन पाहूया. गिवन द ब्रॉडर कॉन्टेक्स्ट ऑफ ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन युझिंग मिलिटरी फोर्स टू किडनॅप व्हेनेझुएलियन प्रेसिडेंट निकोलस मॅडुरो टू द US and it hinting publicly at similar interviews in the affairs of Colombia, Cuba, Iran and Mexico. तर या अर्ध्या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया. ब्रॉडर कॉन्टेक्स्ट म्हणजे मोठी किंवा व्यापक पार्श्वभूमी, ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन, किडनॅप म्हणजे अपहरण करणे, हिंटिंग पब्लिकली म्हणजे जाहीरपणे एखाद्या गोष्टीबद्दल सांगणे किंवा संकेत देणे, इंटरव्हेन्शन्स म्हणजे हस्तक्षेप करणे. तर इथे असं दिलं आहे की व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मॅडुरो यांना लष्करी बळाचा वापर करून अमेरिकेने अपहरण करण्याच्या ट्रम्प प्रशासनाची जी व्यापक पद्धतीची पार्श्वभूमी होती त्याच पद्धतीची पार्श्वभूमी ते आणखी काही देशांमध्येच म्हणजेच कोलंबिया, क्युबा, इराण आणि मेक्सिको या देशांमध्येही काही प्रमाणावर वापरू शकतात भविष्यामध्ये. म्हणजेच या देशांच्या अंतर्गत बाबीमध्ये अशाच प्रकारचे हस्तक्षेप करण्याचे संकेत अमेरिकन सरकारतर्फे सध्या परिस्थितीमध्ये देण्यात आले आहेत असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची अर्धी लाईन पाहूया. युरोपियन नेशन्स केम क्लोज टू रिटॅलिएटिंग विथ अन अँटी कोएर्जन इन्स्ट्रुमेंट दॅट इज अ काउंटर टॅरिफ फॅसिलिटी टार्गेटिंग द बिझनेस ऑफ मेजर US टेक फर्म्स इन द EU. तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया. केम क्लोज टू म्हणजे जवळपास एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे, रिटॅलिएटिंग म्हणजे प्रत्युत्तर देणे, अँटी कोअर्शन इन्स्ट्रुमेंट म्हणजे दबावाविरुद्ध उपाय करणे, म्हणजे जर एखाद्या गोष्टीबद्दल दबाव टाकला जात असेल तर त्यावर काही उपाय शोधणे. काउंटर टॅरिफ म्हणजे प्रतिशुल्क लावणारी व्यवस्था, म्हणजेच एका देशाने जर थोडा टॅक्स लावला असेल तर त्याला त्याच्याच एवढा परत टॅक्स लावणे, म्हणजेच त्याच्या कृतीला प्रत्युत्तर देणे, म्हणजेच काउंटर टॅरिफ फॅसिलिटीचा वापर करणे. तर इथे असं दिलंय की युरोपियन देशांनी प्रत्युत्तर देण्याची जवळपासची भूमिका सध्या निर्माण केली आहे. कारण ज्याप्रमाणे आपण वर पाहिलं की आता अमेरिका आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या देशांमध्ये हस्तक्षेप करत आहे. त्यामुळे अशी परिस्थिती जर युरोपमध्ये निर्माण झाली तर या पार्श्वभूमीवर युरोपमधील देशांनी अमेरिकेमधल्या ज्या टेक्नॉलॉजीच्या संबंधित कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांवर एक प्रकारचा प्रतिशुल्क लावण्याची दबाव विरोधी यंत्रणा वापरण्याचा विचार जवळजवळ केला आहे. म्हणजे जर अमेरिकन सरकार युरोपमधील देशांना एक प्रकारे दडपशाहीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचं प्रत्युत्तर म्हणून युरोपमधील देशांनी असं ठरवलं आहे की अमेरिकेतील ज्या टेक्नॉलॉजी रिलेटेड कंपन्या युरोपमध्ये आहेत त्यांच्यावरही ते मोठा टॅक्स लावतील आणि अमेरिकेची दडपशाही कमी करण्याचा प्रयत्न करतील. या सर्व गोष्टी या लाईन मध्ये सांगितल्या आहेत. पुढची लाईन पाहूया. आफ्टर मिस्टर ट्रम्प्स Davos comments, however, the focus has shifted to what he described as the framework of a future deal with respect to Greenland and in fact the entire Arctic region. However म्हणजे मात्र फोकस हॅज शिफ्टेड म्हणजे त्या गोष्टीबद्दलचं लक्ष बदललेलं आहे. फ्रेमवर्क म्हणजे धोरणात्मक चौकट, विथ रिस्पेक्ट टू म्हणजे त्या गोष्टीच्या संदर्भात आणि आर्क्टिक रिजन म्हणजे उत्तर ध्रुवीय प्रदेश म्हणजेच उत्तर ध्रुवामध्ये असणारे सर्व प्रदेश. तर या लाईन मध्ये असं सांगितलं आहे की डावस मध्ये जे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं या वक्तव्यानंतर ही जी चर्चा आहे ती ग्रीनलँडच्या अधिकाराबद्दल, तर ही चर्चा आता संपूर्ण आर्क्टिक प्रदेशाशी संबंधित भविष्यातील कराराच्या चौकटी पलीकडे वळली आहे. म्हणजेच आता सध्याचे संकट ग्रीनलँडवर आहे ते आर्क्टिक भागातील आणखी काही देशांवरही भविष्यामध्ये येऊ शकतं अशी शक्यता आहे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. हिंटिंग दॅट द टाइम फ्रेम ऑफ सच डील would be infinite. Mr. Trump also indicated that additional discussions on Greenland are ongoing relating to $175 billion गोल्डन डोम मिसाईल डिफेन्स प्लॅन टू पोझिशन US वेपन्स इन स्पेस. हिंटिंग म्हणजे सूचक विधान करणे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल सांगण्यासाठी विधान करणे. इन्फिनाइट म्हणजे अमर्याद. इंडिकेटेड म्हणजे दर्शवले
ऑनगोईंग म्हणजे सुरू असलेले, मिसाईल डिफेन्स प्लॅन म्हणजे क्षेपणास्त्राबद्दलची संरक्षण योजना, आणि पोझिशन वेपन्स म्हणजे जी शस्त्रे आहेत ती तैनात करणे. तर वरच्या गोष्टी आपण पाहिल्या की अमेरिका एक करार सध्या युरोप मधल्या देशासोबत करत आहे. तर या कराराबद्दल आता या लाईन मध्ये सांगितलं आहे की हा करार अमर्यादित कालावधीचा असू शकतो असं ट्रम्प सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे. आणि त्याचबरोबर ग्रीनलँड बाबत अवकाशामध्ये अमेरिकन शस्त्रे तैनात करण्याच्या संबंधित जी गोल्डन डोम ही क्षेपणास्त्र संरक्षण योजनेवर आधारित चर्चा आहे. तर या योजनेवरील चर्चा आणखी सुरूच असल्याचे ट्रम्प सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. आणि या गोल्डन डोम प्रोजेक्ट बद्दल इथे किंमत सांगितली आहे की $175 बिलियन. तर या सर्व गोष्टी आपण या लाईन मध्ये पाहिल्या. पुढची लाईन पाहूया. ट्रबलिंग थ्रू द स्ट्रायडंट रिटोरिक ऑफ वॉशिंग्टन वॉज वन ऑफ द सब्जेक्ट ऑफ टेकिंग ओव्हर ग्रीनलँड. द डीपर इन्स्टिट्यूशनल मलेज दॅट द कॉन्व्हर्सेशन्स ॲट डावोस हिंटेड ॲट रिलेट टू द ग्रॅज्युअल ब्रेकडाऊन ऑफ द रूल्स बेस्ड इंटरनॅशनल ऑर्डर. तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया. ट्रबलिंग म्हणजे चिंताजनक, स्ट्रायडंट रेटोरिक म्हणजे आक्रमक भाषा शैली म्हणजे आक्रमकपणे सांगण्याची पद्धत, टेकिंग ओव्हर म्हणजे ताबा मिळवणे, इन्स्टिट्यूशनल मलेज म्हणजे संस्थात्मक अधोगती किंवा व्यवस्थापन स्तरावर एक प्रकारे आजारी परिस्थिती, म्हणजेच एखादी संस्था किंवा व्यवस्थेमध्ये एखादी गोष्ट दीर्घकाळ चालत राहिल्यामुळे त्यामध्ये अकार्यक्षमता, भ्रष्टाचार यासारख्या गोष्टी निर्माण होणे, म्हणजेच एक प्रकारे सरकारी दिरंगाई निर्माण होणे. हिंटेड म्हणजे अप्रत्यक्षपणे संकेत देणे, रिलेट टू म्हणजे संबंधित असणे, ग्रॅज्युअल ब्रेकडाऊन म्हणजे हळूहळू होणारा ह्रास, आणि रूल बेस्ड इंटरनॅशनल ऑर्डर म्हणजे नियमावर आधारित जागतिक व्यवस्था. तर यामध्ये असं सांगितलं आहे की ग्रीनलँड ताब्यात घेण्याबाबत अमेरिकन सरकार म्हणजेच वॉशिंग्टन कडून आलेली आक्रमक भाषा ही जरी चिंताजनक असली तरी खरी गंभीर बाब म्हणजे नियमांवर आधारित असलेली जी आंतरराष्ट्रीय व्यवस्था आहे त्याचा हळूहळू होणारा ह्रास. म्हणजे जगामध्ये सर्व देशांनी व्यवस्थितरित्या आंतरराष्ट्रीय नियमांचा अवलंब करून राहिला पाहिजे ही जी व्यवस्था असते, तर ती व्यवस्था सध्याच्या अमेरिकेच्या वर्तवणुकीमुळे बदलत आहे. आणि हीच परिस्थिती राहिली तर जी 21व्या शतकातील आंतरराष्ट्रीय व्यवस्था असण्याचे जे नियम आहेत तर त्या सर्व नियमांचा हळूहळू ह्रास होत आहे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. कॅनेडियन प्राईम मिनिस्टर मार्क कार्नी फाईन जेंटली अल्यूड टू दिस डिसफंक्शन इन ग्लोबल ट्रेडिंग अँड फायनान्शियल सिस्टीम्स अँड ट्रेंड्स इन मायग्रेशन अँड क्लायमेट चेंज मिटिगेशन पॉलिसीज. तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया. पॉइनियंटली म्हणजे प्रभावीपणे, अल्यूड टू म्हणजे सूचकपणे उल्लेख करणे, डिसफंक्शन म्हणजे काम करण्यामध्ये बाधा येणे किंवा जी काम करण्याची पद्धत असते त्यामध्ये बिघाड होणे, ग्लोबल ट्रेडिंग म्हणजे जागतिक व्यापार, आणि मिटिगेशन पॉलिसीज म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल परिणाम कमी करण्याची धोरणे. तर इथे असं दिलेलं आहे की कॅनडाचे जे पंतप्रधान आहेत मार्क कार्नी यांनी जागतिक व्यापार, त्याचबरोबर वित्तीय व्यवस्था, स्थलांतर आणि हवामान, तर या सर्व परिस्थितींकडे त्यांनी प्रभावीपणे सर्व जगाचं लक्ष वेधलं आहे. तर त्यांनी हे जी सध्या डावोस मध्ये परिषद झाली होती त्यामध्ये एक वक्तव्य करून जगाला या गोष्टीबद्दल संबोधून सांगितलं. तर त्यांनी काय काय गोष्टी या डावोसच्या परिषदेमध्ये सांगितल्या हे आपण पुढच्या वाक्यामध्ये पाहूया. ही सेड दॅट ग्रेट पॉवर्स वेअर नाव युझिंग इकॉनॉमिक इंटिग्रेशन ॲज वेपन्स, टॅरिफ ॲज लेव्हरेज, फायनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चर ॲज कोअर्शन अँड सप्लाय चेन्स ॲज व्हल्नरेबिलिटीज टू बी एक्सप्लॉइटेड. तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया. ग्रेट पॉवर्स म्हणजे मोठ्या महासत्ता, इकॉनॉमिक इंटिग्रेशन म्हणजे आर्थिक एकत्रीकरण, म्हणजेच जागतिक स्तरावर बरेच देश एकमेकांशी व्यापार करतात तेव्हा एक आर्थिक एकत्रीकरण तयार होतं आणि सर्व व्यापार एक सुव्यवस्थितपणे होतात. लेव्हरेज म्हणजे दबावाचे साधन, कोअर्शन म्हणजे जबरदस्ती, व्हल्नरेबिलिटीज म्हणजे कमकुवत बाजू, आणि एक्सप्लॉइटेड म्हणजे शोषण केले जाणे. तर यापूर्वीच्या वाक्यामध्ये आपण जसं पाहिलं की कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी असं सांगितलं की जागतिक स्तरावर या ज्या महासत्ता आहेत तर त्यांच्या सामर्थ्याचा गैरवापर करतायत, तर तो कसा करतायत हे त्यांनी पुढे या वाक्यामध्ये सांगितलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता या जागतिक महासत्ता आर्थिक एकात्मतेचा वापर एक शस्त्रासारखा करत आहेत आणि त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा ते वापर करतायत तर जे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये शुल्क म्हणजेच टॅक्स वापरला जातो तर त्याचा वापर दबाव टाकण्यासाठी होत आहे. म्हणजे जास्त कर लावून या महासत्तांतर्फे कमकुवत देशांवर एक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यानंतर पायाभूत रचना सक्तीचे साधन म्हणून वापरले जातात. म्हणजे जे जागतिक स्तरावर पैशाचे व्यवहार करण्यासाठी जी व्यवस्था आहे त्याचा वापरून इतर देशांना अडचणीत आणलं जातं. म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी बऱ्याच वेळेस डॉलरच्या किमतीचा फायदा घेऊन जे इतर देश आहेत त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचबरोबर पुरवठ्याच्या साखळ्याचा फायदा घेऊन महासत्ता असणारे देश आहेत ते कमकुवत देशांवर त्यांची सत्ता चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर या सर्व गोष्टी सध्या जे जगातील महासत्ता असणारे देश आहेत आणि विशेषतः अमेरिका आहे यांच्याकडून केलं जात आहे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. ही वॉर्न्ड अ वास्ट स्वाथ ऑफ मिडल पॉवर्स ऑफ द वर्ल्ड दॅट कंटेंड विथ द कॉम्प्लेक्सिटीज ऑफ दिस रायव्हलरी. देअर इज अ स्ट्रॉंग टेंडन्सी फॉर कंट्रीज टू गो अलॉंग टू गेट
along, to accommodate, to avoid trouble, to hope that compliance will buy safety, it won't. तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया. वास्ट स्वॉथ म्हणजे मोठा समूह, मिडल पॉवर्स म्हणजे मध्यम शक्ती असणारे देश, म्हणजे खूप जास्त मोठी महासत्ता नसणे किंवा खूप गरीब नसणे, म्हणजे एक प्रकारे भारतासारखे आणखी काही जागतिक स्तरावरील मध्यम शक्ती असणारे देश. कंटेन्ड म्हणजे सामना करणे, कॉम्प्लेक्सिटीज म्हणजे गुंतागुंतीची गोष्ट, रायव्हलरी म्हणजे शत्रुत्व, टेंडन्सी म्हणजे वागण्याची वृत्ती किंवा वागण्याचा कल, टू गो अलॉंग, टू गेट अलॉंग म्हणजे शांतता राखण्यासाठी, एक प्रकारे सगळ्यांशी जुळाजुळव करणे म्हणजेच वाद टाळण्यासाठी होईल तेवढ्या गोष्टीमध्ये होकार देणे, अकोमोडेट म्हणजे तडजोड करणे किंवा जुळवून घेणे, अवॉइड ट्रबल म्हणजे भांडण किंवा समस्या होऊ न देणे म्हणजेच अडचण टाळणे, कॉम्प्लायन्स म्हणजे आज्ञाधारकता म्हणजे नेहमी मोठ्यांच्या गोष्टी ऐकून घेणे किंवा मान्य करणे, सेफ्टी म्हणजे सुरक्षा किंवा धोका नसलेली अवस्था आणि इट वोंट म्हणजे असं काही होणार नाही. तर मागच्या लाईनमध्ये आपण जसं पाहिलं की कॅनडाचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी सध्या जे जागतिक स्तरावर मोठ्या महासत्तांतर्फे जसं राजकारण केलं जात आहे तर त्याच परिस्थितीबद्दल आणखी काही गोष्टी त्यांनी या वाक्यामध्ये सांगितल्या की जगात अनेक मध्यम शक्ती ज्या सध्या आहेत म्हणजे भारतासारखे काही देश जे सध्या एक मध्यम प्रकार शक्ती आहेत म्हणजेच विकसनशील देश आहेत अशा देशांना एक इशारा दिला आणि म्हणाले की आजची जी स्पर्धा आहे म्हणजेच जे जगामध्ये सामर्थ्य दाखवण्याची जी दिवसेंदिवस बलाढ्य देशांमध्ये सत्ता चालली आहे तर या स्पर्धेमध्ये मध्यम देश खूप कठीण परिस्थितीला सामोरे जात आहेत आणि अशामध्ये अनेक देश शांत राहण्यासाठी सगळ्यांशी जुळवून घेतात, तडजोड करतात आणि अडचण टाळतात आणि वाट पाहतात. पण अशा प्रकारे सर्व आज्ञा पाळणे किंवा बलाढ्य देशांच्या सर्व मागण्या पाळणे आणि त्यामधून काही सुरक्षिततेचं वातावरण निर्माण होईल तर असं काही होणार नाही किंवा मिळणार नाही असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. इंडीड कंट्रीज सच ॲज इंडिया विच हॅव लिंगरिंग कन्सर्न्स इन बायलॅटरल टाईज विथ द US डिस्पाइट ओव्हरऑल पॉझिटिव्ह ट्रेंड्स इन कॉपरेशन वुड डू वेल टू कन्सिडर वेदर हिज वर्ड्स ऑन प्रायोरिटायझिंग रूल ऑफ लॉ ओव्हर द यूज ऑफ ब्रूट फोर्स ॲज मॉडस ऑपरेंडी ऑन द ग्लोबल स्टेज रिंग ट्रू ॲट होम. तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया. इंडीड म्हणजे खरंच, लिंगरिंग कन्सर्न्स म्हणजे कायम वाटत राहणाऱ्या शंका, बायलॅटरल टाईज म्हणजे दोन देशांमधील संबंध किंवा त्याला द्विपक्षीय संबंध असंही म्हणतात, पॉझिटिव्ह ट्रेंड्स म्हणजे सकारात्मक प्रवाह, प्रायोरिटाईज म्हणजे प्राधान्यक्रम देणे, रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचे राज्य म्हणजेच कायद्याचा योग्य वापर करून केले जाणारे राज्य, ब्रूट फोर्स म्हणजे निर्दयीपणे बळाचा वापर करणे, मॉड्युलस ऑपरेंडी म्हणजे कार्यपद्धती, ग्लोबल स्टेज म्हणजे जागतिक स्तरावर, रिंग ट्रू म्हणजे खरे वाटणे. तर या वाक्यामध्ये सांगितलंय की खरंच भारतासारखे देश ज्यांचे अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय संबंधामध्ये अजूनही काही जुने आणि चिंताजनक प्रश्न आहेत तर त्यांनी अमेरिकेसोबत सहकार्य चांगले असतानाही या सर्व संबंधांबद्दल गांभीर्याने विचार करायला हवा, कारण बळाचा वापर करण्याऐवजी कायदा आणि नियमांना प्राधान्य देण्याबाबत जसे अमेरिकन सरकारने वेळोवेळी म्हटले आहे तर ते जागतिक पातळीवर काम करण्यासाठी ती पद्धत म्हणून आपल्या देशातही ते खरं ठरते का किंवा ती पद्धत पाळली जाते का तर या गोष्टीबद्दल विचार करण्याची गरज आहे अशा लाईन मध्ये सांगितलं आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या आर्टिकलमध्ये अमेरिका ही एक जागतिक महासत्ता असल्यामुळे ती जागतिक राजकारणावर त्यांच्या सत्तेचा कसा गैरफायदा घेत आहे आणि जागतिक राजकारणामध्ये ज्या हालचाली आहेत त्यांच्यावर कसा परिणाम करत आहे याबद्दल आजच्या आर्टिकलमध्ये माहिती घेतली. धन्यवाद.